नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शेअर बाजाराशी संबंधित माहितीबाबत सामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्यांवरती बाजार नियामक सेबीने कडक कारवाई केली आहे। सेबीने अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी आस्थाचे संस्थापक अवधूत साठे यांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये बंदी घातली आहे आणि 546 कोटी रुपये परत करण्याचे आदेश दिलेत। भारतातील कोणत्याही वित्तीय कंपनीकडून जप्त केलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे। याशिवाय सेबीने साठे गुरुजींना नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्लागार आणि संश्लेषण विश्लेषक सेवा देण्यासही बंदी घातली। पुढच्या आदेशापर्यंत साठे यांना सिक्युरिटीज मार्केटमधून बाहेर पडण्यासही बंदी घालण्यात आली असून सेबीने या प्रकरणात 125 पानांचा आदेश जारी केला आहे। सेबीने आपल्या आदेशात म्हटलंय की नोंदणीकृत नसलेल्या गुंतवणूक सल्लागार क्रियाकल्पांद्वारे पैसे गोळा केले गेले होते, ज्यामुळे हजारो किरकोळ गुंतवणूकदारांची दिशाभूल झाली होती। बाजार नियामक सेबीने म्हटले की या दोन्ही संस्थांनी अंदाजे 3.4 लाख गुंतवणूकदारांना 601 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा निधीला गंडा घातला, परंतु त्यांच्याकडे आवश्यक नोंदणी मिळाली नव्हती आणि गुंतवणूक सल्लागार आणि स्टॉक विश्लेषण देऊन गुंतवणूकदारांची दिशाभूल केली जायची। त्यांना शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यास प्रोत्साहित केलं जायचं। या संदर्भात सेबीने महत्त्वपूर्ण कारवाई केली, परंतु या संस्था शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांनी सिक्युरिटीज कायद्याचं पूर्णपणे पालन करायला हवं असंही सेबीने म्हटलंय। 125 पानांच्या आदेशामध्ये सेबीने म्हटलंय की या संस्था शेअर बाजारामध्ये शिक्षणाच्या नावाखाली नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन विश्लेषक सेवा देत होत्या आणि प्रशिक्षण सत्रांमध्ये थेट बाजार डेटा वापरत होत्या। सेबीने असंही म्हटलंय की ते गुंतवणूकदारांकडून खूप जास्त शुल्क आकारत होते। याशिवाय या संस्था सोशल मीडियाद्वारे दिशाभूल करणारी माहिती आणि जाहिराती पसरवत होत्या, ज्याचा उद्देश शेअर बाजारातून मोठ्या नफ्याचं आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित करणं असा होता। 2023-24 या आर्थिक वर्षात सेबीने अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी आणि अवधूत साठे यांच्यावरती चौकशीची कारवाई केली होती, ज्यामध्ये दोन्ही संस्थांनी अभ्यासक्रम, सहभागी आणि गुंतवणूकदारांना फायदेशीर व्यवहार ऑफर केले आणि त्यांच्या सहयोग्यांसाठी सातत्याने नफा मिळवण्याचा दावा देखील आढळून आला। त्यांचे प्रशिक्षक शेअर बाजारातील तज्ज्ञ होते असा त्यांनी दावा केला, परंतु सेबीच्या तपासात त्यांचं प्रशिक्षण, अभ्यासक्रम, सहभागी आणि गुंतवणूकदार नफा कमवत नव्हते तर निव्वळ तोटा करायचे हेही समोर आलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने अवधूत साठे यांना 546 कोटी रुपयांची नोटीस देण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।